त्याची काम रात आणि दिवस, रात्री आणि दिवस न बघता तिने खूप जोरात काम केलंय. महिलांसाठी काम केलंय, लोकांसाठी गोरगरिबांसाठी काम केलंय. आणि कसं आहे की पुढच्या नगरसेवकासाठी आम्ही आमची इच्छा आहे पक्षाने तिला तिकीट द्यावी आणि आणून देऊ आणि तिला नगरसेवक करू. आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आश्वासन देतो. आणि जर आणखी एक तालुकांची अध्यक्ष सुरेखाताई पाटीलला कुठे बसलेत आहे त्याला पण आम्ही बंधन करून तिकीट द्यायसाठी आणि त्याला निवडून आणण्यासाठी. आता जे आपण महिलांना बसलेले आहे तुमच्या इकडून जे कुणाला इंटरेस्ट असेल आणि ताकद असेल आणि तुमचं काम असेल तो साई ताईला तुम्ही तुमचं नाव देऊन ठेवा. आता 2 महिने लागले नगरसेवक साठी आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. ताईकडे तुम्ही तुमचं नाव देऊन ठेवा. कोण कोण आहेत, कोणाला इच्छा आहे, कुठल्या वार्ड मध्ये इच्छा आहे. मग हे सोडून द्या बीजेपीच्या कॅन्डिडेट तिकडे नाही पाहिजे आणि शिंदेगडच्या कॅन्डिडेट नाही पाहिजे. बाकी कुठलाही कॅन्डिडेट असो, काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना तिन्ही पक्षाचा कुठलाही उमेदवार असो तुम्ही तिकडे तिकीट मागा. आणि आमची जिल्ह्यात ऍक्टिव्ह जिल्ह्यात 24/7 नेहमी काम करते. आमचे नसीब मॅडम ते अंधेरी तालुका माझी तालुका आहे तिची अध्यक्ष आहे. ही पण रात्र दिवस पण काम करतात. पण 2 शब्द बोलून माझ्या ताईला आणखी एकदा अभिनंदन. आणि पूर्ण उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये आपण 10 तिकीट मागतोय. त्याच्यात मला वाटतं 5 तिकीट महिलांना देऊया आणि 5 तिकीट कोणी जर रेडी असेल पैशानी ताकद आम्ही देऊ, पैशाची पण आम्ही ते आपली कंडिशनात मदत करू. आणि एक तुम्हाला वादा करतोय तुमच्या दर कार्यक्रमाला तुमच्या दर नगरसेवकच्या एरियामध्ये अजित दादाला आणू. त्यावेळी आर पाटीलला मी आणलो होतो, डेप्युटी चीफ मिनिस्टर होते पूर्ण जिल्ह्यामध्ये. आता आम्ही आणू आणि आपण जोरात सुरुवात करा. आणि त्यांचा वाढदिवस आहे आजपासून कामाला सगळे लावा. आपल्या कार्यकर्त्यांना ताई 6 लाख त्यांना सांगतो जिल्हाध्यक्ष आमची सगळे कार्यकर्ते कामाला लावा. त्यांना नगरसेवक लढवायचे त्यांनी पण स्वतःचा वाढ फायनल करून ताईला सांगा. आणि एकदा माझ्या स्वराबाईच्या उमेदवारीची काम रात आणि दिवस, रात्री आणि दिवस न बघता तिने खूप जोरात काम केलंय. महिलांसाठी काम केलंय, लोकांसाठी गोरगरिबांसाठी काम केलंय. आणि कसं आहे की